आणि आता पाहूयात महाफास्ट 50 बातम्या। महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या विशेष ओएसडी नेमणुकीबाबत शासनाचा आदेश जारी। माणिकराव कोकाटेंसह एकूण 7 मंत्र्यांचे ओएसडी जाहीर। सामनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर पुन्हा स्तुतीसुमनं। मंत्र्यांचे फिक्सर पीए ओएसडी नेमणुकांना नकार दिल्याबद्दल अभिनंदन। तर शिंदे आणि फिक्सर लोकांची नावं मोदींना कळवायला हरकत नाही। सामनातून शिंदेंवर टोला। जो नियम ओएसडींना तोच नियम मंत्र्यांना का लागू नाही? आरोप झालेला ओएसडी चालत नाही मग मंत्री कसा चालतो? धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल। शिंदेच्या राजवटीतले घोटाळे बाहेर येत आहेत। फडणवीसांनी या प्रकरणाची खुली चौकशी करावी। आदित्य ठाकरेंची ट्विट करत मागणी। मंत्र्यांचे ओएसडी आणि पीए बाबत आमदार अमोल मिटकरींचा गौप्यस्फोट। एका मंत्र्याच्या ओएसडी कडून 2 ते 3 कोटीच्या कामासाठी 5 लाखांची मागणी करण्यात आली। मिटकरींचा आरोप। फ्रान्सच्या कंपनीचा एमएमआरडीएवर कमिशनखोरीचा आरोप। कंपनीच्या नियमित कामांची बिलं मुद्दाम रखडवून ठेवतायत। सामनातून एमएमआरडीएच्या कमिशनखोरीवर भाष्य। आकाचे कमिशन मिळाल्याशिवाय बिलं देणार नाही असं सांगितलं जातंय। सामनातून खळबळजनक दावा। एमएमआरडीएनं फ्रेंच कंपनीला दिलेला करार रद्द करण्याची नोटीस रद्द। मुंबई उच्च न्यायालयाकडून नोटीस रद्द। फ्रेंच फर्मने लावलेले भ्रष्टाचाराचे आरोप एमएमआरडीएनं फेटाळले। शिंदेंना पुन्हा सीएम करण्याचे प्रयत्न, त्यासाठीच ऑपरेशन टायगर। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांचा दावा। शेवटच्या श्वासापर्यंत ठाकरेंची साथ सोडणार नाही। जाधवांकडून ठाम भूमिका। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे काही नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर। राहुल मोठे, राहुल जगताप, विजय भांबळे शरद पवारांची साथ सोडण्याची शक्यता। महायुती विरोधात निवडणूक लढवलेल्या नेत्यांना अजित पवार पक्षात स्थान देणार का, याकडे लक्ष। 9 लाख लाडक्या बहिणींना सरकारनं फसवलं, हे दुर्दैवी। स्वतःच्या स्वार्थासाठी सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा वापर। लाडक्या बहिणीवरून सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका। मस्साजोगमधील ग्रामस्थांच्या अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस। 7 मागण्यांसाठी देशमुख कुटुंबियांसह मस्साजोग ग्रामस्थ आक्रमक। अन्नत्याग आंदोलनाची दखल घ्या, धसांची फडणवीसांकडे मागणी। धसांच्या निवेदनात ग्रामस्थांनी केलेल्या 7 मागण्यांचा उल्लेख। डोंबिवलीतील 65 अनधिकृत इमारतींवर कारवाईचे आदेश। कारवाईवरून ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये जुंपली। सर्व पक्षांनी एकत्र येऊन लढा द्यावा, दीपेश म्हात्रेंचं आवाहन। सदा सरवणकरांची आमदार महेश सावंतांविरोधात हायकोर्टात याचिका। निवडणूक प्रतिज्ञापत्रात 4 ते 5 गुन्ह्याची माहिती लपवल्याचा आरोप। लपवलेल्या गुन्ह्याची माहिती समोर यायलाच हवी, सरवणकरांची मागणी। महाराष्ट्र कर्नाटक बस सेवा सुरू करण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून हालचाली सुरू। बेळगाव आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक संपन्न। सिंधुदुर्गातील सर्व सेतू सुविधा केंद्र आता गुजरातची कंपनी चालवणार। पुढील 3 वर्षांसाठी आदेश निघाले, विनायक राऊतांचा दावा। कुर्ला बेस्ट बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मदत मिळण्यास सुरुवात। 3 मृतांच्या नातेवाईकांना बेस्टकडून 2 लाखांचा चेक। बेस्टच्या अपघातात 9 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी।